श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी नवस केला पण तो मी फेडू शकत नाही किंवा माझ्याकडून फेडला जाणार नाही. आणि नवस केला कोणाजवळ? नृसिंह सरस्वतींजवळ. आणि फेडतोय कोणाजवळ? स्वामींजवळ. श्री स्वामी समर्थ श्रोते हो. तर आजची कथा आहे ब्राह्मणाच्या मुलाची मुंज. घाटावर एक ब्राह्मण राहत होता आणि एके दिवशी त्या ब्राह्मणाने श्री नृसिंह सरस्वतींजवळ असा नवस केला की जर मला पुत्र जर झाला तर त्याचे उपनयन मी गाणगापुरात येऊन करेल. आणि पुढे चालून श्री दत्त कृपेने त्यांना एक छान गोंडस असा मुलगा जन्माला आला त्यांच्या घरी. पण आता पुढे काय? कारण मला पुत्र हवा किंवा मला मुलगा हवा यासाठी त्यांनी केलेला होता नवस. मग नवस फेडण्यासाठी तो ब्राह्मण कुटुंबासह वर्तमान गाणगापुरात जाण्यास निघाला. अक्कलकोटपर्यंत गेल्यावर ब्राह्मणाची पुंजी संपलेली होती. तेव्हा ब्राह्मणाने श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना केली आणि त्यांना सांगितलं, आपणास गाणगापुरास जाऊन नवस फेडवत नाही, म्हणजे माझ्याकडून हा नवस फेडला जाणार नाही. म्हणजे मी नृसिंह सरस्वतींजवळ मी जाऊ शकत नाही, कारण त्यांची पुंजी रस्त्यातच संपलेली होती. तर ते स्वामींजवळ प्रार्थना करत आहेत की स्वामी, तुम्हीच दत्त अवतार आहात. ही नवस फेडण्याची जी माझी ही आहे ती तुम्ही इथंच पूर्ण करून घ्या. आणि चमत्कार असा की महाराजांनी सुद्धा मान हलवली. ते ब्राह्मणाला खूप मोठा आनंद झाला. मग त्याला समर्थ कृपेने द्रव्याची मदत मिळून मुलाची मुंजही झाली. तो खूप खुश झाला. नवसाची सांगता झाल्याबद्दल ब्राह्मणास दृष्टांत रूपाने श्री दत्तांनी सांगितले. अक्कलकोटास हल्ली दत्त जयंतीचा व गुरुप्रतिपदेचा माघवद्य प्रतिपदेस उत्सव होतो. या उत्सवात अक्कलकोट संस्थानातून सालींना 300 रुपयांची नेमणूक आहे. गाणगापुरात येथे भक्तास अक्कलकोटात जाण्याविषयी दृष्टांत होत. त्यापैकी काही खूप असे अनुभव, सेवेकऱ्यांना आलेले अनुभव आपण ऐकतो आहोत. तर पहिला जो आहे भाग तो अपलोड केलेला आहे. आजचा हा दुसरा भाग आहे कथेचा. तर नक्कीच तुम्हाला ही कशी वाटली कथा नक्कीच तुम्ही कमेंट्स करून सांगा, जेणेकरून पुढचे एपिसोड आपण यातले अपलोड करूया. श्री स्वामी समर्थ.